मॅडम, मी तुमच्याकडे पित्ताच्या त्रासासाठी 2 वर्षापूर्वी आली होती. त्यावेळेला तुम्ही मला ही औषधं दिलीत, या गोळ्या दिल्यात, काही चूर्ण घ्यायला सांगितलीत आणि त्यावेळेला अगदी 4 दिवसात मला पूर्ण बरं वाटलं होतं. आता झालंय असं, गेल्या आठवड्यात परत मला तसाच पित्ताचा त्रास व्हायला लागला. मग मी हेच औषध घेतलं, अगदी 8 दिवस घेतलं, पण काडीचाही फरक नाही पडला. आता तुम्हीच काय ते बघा. बऱ्याच वेळेला पेशंटशी होणारा हा आमचा रोजचा संवाद. एखादं आयुर्वेदिक औषध एखाद्याला अगदी परफेक्ट रामबाण औषध असल्यासारखं लागू पडतं, पण कधीतरी हेच औषध अजिबात गुणच दाखवत नाही. असं का होतं? ज्याला हिरो म्हणावं तो 0 मार्क्स मिळवतो, असं का व्हावं? चला आज याविषयीच बोलूया. नमस्कार, मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या आयुर्वेद आहार आरोग्य या सगळ्यांविषयी साध्या सोप्या भाषेत माहिती सांगणाऱ्या आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. पेशंट आमच्याकडे येतो, आम्ही आयुर्वेदिक डॉक्टर हिस्ट्री घेतो, म्हणजे आजाराची सगळी माहिती घेतो. त्रास कधीपासून झाला, काय काय लक्षणं दिसतात ते बघतो. पेशंटला तपासतो, त्याला औषध देतो, पथ्य सांगतो आणि त्या पेशंटला बरं करतो. हे आमचं ठरलेलं काम. बऱ्याच वेळेला बरा झालेला किंवा बरा होऊ घातलेला, म्हणजे आता जो बरा होण्यासारखाच आहे, तो पेशंट मध्येच ट्रीटमेंट सोडून जातो. कारण आजाराची त्रास देणारी लक्षणं कमी झालेली असतात. मग औषध घ्यायचा कंटाळा येतो, डॉक्टरांकडे जायचा पण कंटाळा येतो आणि आता बरं वाटतंय ना, मग आता ते पथ्य पण नको आणि आता ते डॉक्टर पण नको, असं म्हणून फॉलोअप घेणं पूर्ण टाळलं जातं. इथं मूळ आजार तसाच राहतो. परत कधीतरी तशीच लक्षणं दाखवतो, कधीतरी परत त्याच आजाराला कारण असणाऱ्या पण काही वेगळ्या गोष्टी होतात, खाण्यापिण्यात बदल होतात आणि मग अगदी परत तशीच लक्षणं दिसायला लागतात. मग अशा वेळेला अगदी साहजिकचपणे लगेच कशाला डॉक्टरांकडे जायचं असा विचार करून बरेच जण मागच्या वेळेला दिलेली औषधं पुन्हा तेच प्रिस्क्रिप्शन दाखवून मेडिकलमधून घेऊन जातात आणि मनाने सुरू पण करतात. परत तेच औषध वापरून गुण आला नाही की मग मात्र परत डॉक्टरांकडे धाव घेतली जाते. इथे एक गोष्ट क्लिअर समजून घेऊया. औषध देताना आम्ही वैद्य रुग्णाची प्रकृती तपासतो, त्याची आजाराची लक्षणं पाहतो, विचार करून औषध देतो. पण एवढंच नाही तर यात महत्त्वाचा बदल आम्हाला त्या आजाराच्या हेतूनुसार, म्हणजे त्या आजाराच्या कारणानुसार सुद्धा करायला लागतो. उदाहरण बघूया. एखाद्याचं पोट दुखतंय तर त्याला कारणं वेगवेगळी असतात. पोट दुखतं हे एक जरी लक्षण दिसत असलं तरी त्यामागे पोट साफ नाही, सूज आहे, ताण आलाय, इन्फेक्शन झालंय किंवा अगदी साधं अपचन झालंय, अशी सुद्धा अनेक कारणं असतात. यातलं अपचन झालंय हे जरी कारण असलं तरी ते अपचन एक्झॅक्टली कशामुळं झालंय, भूक नसताना जेवण केल्यामुळं झालंय की फेवरेट डिश म्हणून 4 वाट्या श्रीखंड खाल्ल्यामुळं झालंय की हाफ फ्राईड चायनीज आणि हॉट अँड सॉर सूप नंतर खाल्लेल्या आईस्क्रीममुळं झालंय, हे शोधायला लागतं आणि मग त्यावर दिलेलं औषध परफेक्ट लागू पडतं. मग अपचन दूर होतं आणि पोटदुखीसुद्धा कमी होते. म्हणून मुख्य त्रासासोबत इतरसुद्धा छोटी मोठी लक्षणं लक्षात घेऊन औषधं ठरवायला लागतात आणि मग यावर दिलेलं औषध परफेक्ट लागू पडतं. एवढंच कशाला, व्यक्ती तीच आहे, त्रास पण तोच आहे, पण बाहेरच्या वातावरणानुसार किंवा हवामानानुसार सुद्धा औषधं बदलायला लागतात. मार्च एप्रिलमध्ये एखाद्याला झालेलं फंगल इन्फेक्शन आणि ऑक्टोबरमध्ये पुन्हा त्याच व्यक्तीला झालेलं त्याच ठिकाणचं फंगल इन्फेक्शन बरं करण्यासाठी वेगळी औषधं, वेगळी तेलं, वेगळ्या स्क्रब पावडर्स देणं गरजेचं असतं. जसा विचार बाहेरच्या बदललेल्या वातावरणाचा करायला लागतो तसाच विचार त्या व्यक्तीच्या बदललेल्या लाईफस्टाईलचा सुद्धा करायला लागतो. लाईफस्टाईल बदलली तरी शरीरात फेरफार झालेल्या दोषांची स्थिती लक्षात घ्यायला लागते आणि मग औषधं द्यायला लागतात. उदाहरण पहिलं. खूप थकल्यासारखं होतंय, केस खूप गळत होते, पूर्वी च्यवनप्राश घेतला, बरं वाटलं. या वेळेला घेऊन बरंच वाटलं नाही. कसं बरं वाटणार? पूर्वी थकवायचं कारण वेगळं होतं, आता कारण वेगळं आहे. आता नाईट शिफ्ट सुरू झाली आहे, स्लीप सायकल बदललं आहे, पचन बिघडलं आहे, स्किन ड्राय झाली आहे, केस गळतात म्हणून यावेळेला च्यवनप्राश नाही तर औषध वेगळं लागणार. उदाहरण दुसरं. पूर्वी रोज जॉबच्या निमित्तानं अपडाऊन करायचे, ऑफिसमध्ये बसून बसून गुडघे दुखायचे, मॅडमनी गोळ्या दिल्या, तेल दिलं, बरं वाटलं. आता तर रिटायर झाले, आता प्रवास नाही, पण आता त्याच गोळ्या आणि तेल घेतलं तरी गुडघेदुखीत फरकच पडत नाही. फरक पडेलच कसा? आता रिटायरमेंट झाली, मेनोपॉज पण झाला, वेट गेन भरपूर झालं, त्यावेळेला औषध वेगळं लागलं होतं, यावेळेला वेगळं लागणार. उदाहरण तिसरं. पूर्वी पापड भरपूर खायचे, पिंपल्स आले, मॅडमकडे गेलं, मॅडमनी काढा दिला, पिंपल्स सगळे गेले. आता हॉस्टेलला आल्यावर परत पिंपल्स येत आहेत, काढा घेतला पण फरकच नाही पडला. फरक पडणार नाहीच, कारण आता हॉस्टेलला तू आलीस,
घर मिस करतेस, होमसिक होतेस, लोणचं पापड खात नाहीस पण चायनीज खातेस, पिरियड्स पण वेळेवर येत नाहीत, अभ्यासाचं टेन्शन घेतेस, रात्र जागून प्रोजेक्ट पूर्ण करतेस, आता पिंपल्ससाठी औषधं वेगळी लागणार. आता या तिन्ही केसेसमध्ये या तिन्ही व्यक्ती त्यांना त्रास तसाच पूर्वीसारखाच होतोय, पण आधी आणि नंतर कारणं मात्र खूप वेगवेगळी आहेत. आणि या तिघींच्या उदाहरणांवरनं हेच लक्षात येईल की ही जी वेगवेगळी कारणं आहेत ती शोधणं आपल्याला गरजेचं आहे. आणि हे जर शोधणं परफेक्ट जमलं तरच ट्रीटमेंट देणं जास्त सोपं होतं. म्हणून मागच्या वेळेला याच औषधांनी बरं वाटलं, आता हेच औषध घेते असं म्हणणं आणि काही उपयोग झाला नाही असं म्हणून डॉक्टरांकडे तक्रार घेऊन जाणं, अशा गोष्टी आपल्याला टाळायला हव्यात. योग्य वेळी योग्य वैद्य निवडा, त्यांच्याकडे जाऊन बोला, तपासून घ्या, औषध घ्या आणि मग पूर्ण बरे व्हा. मग औषध व्यवस्थित घेतलं पण त्याचा उपयोगच झाला नाही अशी गोष्ट तुमच्या बाबतीत होणार नाही. आयुर्वेदानं सांगितलेली ही गोष्ट समजून घेऊया, आचरणात आणूया आणि स्वस्थ आनंदी होऊया. आयुर्वेदानं सांगितलेल्या आणखीन कोणत्या गोष्टींविषयी तुम्हाला माहिती करून घ्यायला आवडेल ते अवश्य कळवा. परत लवकरच भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत स्वस्थ राहूया, आनंदी जगूया. धन्यवाद.